नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 7 आणि छान असं कोवळं कोवळं ऊन पडलेलं आहे. मस्त फुलं आले बघा आपल्या जास्वंदाला. आणि आमचे काय काय कामं झाले ते दाखवते सकाळी. तर आज सकाळी सकाळी सोनूचा इकडं चालू आहे अभ्यास. कशाचा अभ्यास करतोय बाळा? सायन्सचा. काय काय आवरलं तुझं? अंघोळ, देवपूजा. तर त्याची अंघोळ, देवपूजा, नाश्ता सगळं झालेलं आहे बघा. आणि इकडं चालू आहे अभ्यास. आता अजून एक तास आहे तुझ्याकडे, आहे ना? 1 तास अजून. हां, तर 7 सव्वा 7 झालेली आहे आता. तर 1 तास तो अभ्यास करून शाळेत जाणार आहे. आणि त्यांनी पूजा पण केली बघा ताई. तर श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना. अशी छान पूजा केली बघा. तर इकडे केली बघा आपल्या सोनूनी पूजा. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर छान अशी फुलं वगैरे ठेवून घेतलेले इकडं मस्त. मी दिवा वगैरे लावून झाला बघा. आता काय काय स्वयंपाक केला दाखवते तुम्हाला. ही केलेली आहे फिक्की मटकी, फक्त तेला मिठामध्ये केलेली आहे समूसाठी. तर ही समूला खाऊ घालू 2-3 घास आम्ही. इकडं चपात्या पण झालेल्या आहे बघा आमच्या. कारण की आत्ता सोनूने नाश्ता केला, सोनूचा डब्बा भरून दिला आम्ही इथं. आणि काल मी गेले होते भोकरदनला. कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला. मी भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या 100 रुपये किलो. तर त्या भाजून खूप आवडतं बघा सोनूला, त्याच्यामुळं छान अशा भाजून घेतोय आम्ही इकडं. भाजा त्या तर मस्त. आता त्याला छान भाजून जेवणासंग किंवा अशा पण खायला छान लागत्या. आणि मसाल्याची मटकीची भाजी केलेली ते बघू शकता. छान अशी काळ्या मसाल्याची मटकीची भाजी केलेली आहे आम्ही. मस्त लागते काळ्या मसाल्याची पण. कोणी कोणी शेंगदाण्याच्या कुटात करतं, पण शेंगदाण्याच्या कुटापेक्षा ही भाजी मस्त लागते खायला. आणि आता इकडे ठेवतोय चहा. तर सगळ्यात या चहा घ्यायला. आणि काल आम्ही आपल्या मळ्यामध्ये 4-5 आऱ्या तयार केल्या होत्या, तुम्हाला दाखवलं होतं मी. तर त्याच्यामध्ये भाजीपाला पण टाकला आपण काल. तर समोर दाखवते व्हिडिओमध्ये, तर बघा. तर आज आम्ही आलो बघा शेतामध्ये, म्हणजे घराजवळच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर इकडं समूह बघा कशी उन्हामध्ये पळू राहिली. त्याच्यामुळे मी शेतात येत नाही, कारण की ऐकत नाही ती. शेतात आल्यावर माती खेळती, इकडे तिकडे पळती बघा. तर एवढं वर्ष मी काही शेतात जाणार नाही, म्हणून माझे काही जास्त व्हिडिओ शेतातले येणार नाही. तर आज आपण माळवं टाकतोय आपल्याला घरी खाण्यासाठी. तर इकडे छान अशा 5 आऱ्या करून घेतल्या. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर सोनुष बाप्पांनी काय काय माळवं आणलेलं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. चला, काय काय वात्या. हे धनी आहे. तर हे धनी म्हणजे कोथंबीर, कोथंबीर, ही शेपू, शेपूची भाजी. हा, ही मेथी, मेथी, आजूक. ह्यो पालक. तर इकडं पालक बी आणलेला आहे. समूच्या हातात काय तिकडं सांगड्या आणि मुळे. बघू. हे तर ह्या शेंगड्या आणि मुळ्याची पाऊच आहे बघा, छोटे छोटे. तर आपण हे सगळं माळवं इकडं लावणार आहे. आणि आपलं मेन काय विसरलं, आपलं कांद्याचं रोप. तर आम्ही आऱ्या कांद्याच्या रोपासाठी केल्या होत्या. आम्हाला 1 ते 2 आरी कांद्याचं रोप टाकायचं होतं. आणि ज्याच्यामध्ये आपण हे माळवं लावणार आहे. तर हे झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यात लसूण लावणार होतो. म्हणजे आपण या 5 आऱ्या ज्या आहे तर ह्या फक्त लसूण कांद्यासाठी केलेल्या आहे. पण आता कांद्याच्या 2 आऱ्या लसणाच्या. आहे ना, आणि एक आरी आपल्या भाजी. पण मग सध्या लसूण लावत नाही, म्हणून आपण हे माळवं काढून घेणार आहे. त्याच्यामधून आपल्याला घरी खाण्यासाठी विकत आणायचं काम नको. आणि विकत भरपूर महाग पण मिळतं आणि मनचोक्त खाता पण येत नाही. एका गड्डीत 2 भाज्या करा, 3 भाज्या करा, आहे की नाही. त्याच्यामुळं छान असं भरगोस्त लावतो. जवळपास तर यासून त्यांना बी देऊ. भरपूर लावलेलं आहे बघा. तर इकडं आज आई छान ते टाकून घेणार आहे. टाकताना दाखवते बघा मी तुम्हाला समोर कॅमेऱ्यामध्ये. तर आज आई टाकून घेणार आहे, तर दाखवते तुम्हाला समोर. आणि समूह आली की तिचे कामं चालू होऊन जाते बघा इकडं शिल्लकचे. तर आता पाऊच फोडायचं काम चालू आहे शेंगड्याच्या. काय म्हणू राहिली समूह? काय? आणि आम्हाला लय टेन्शन येऊ राहिलं. तर ती आता 13 महिन्याची झाली, चालतच नाही हो. का बरं चालत नसेल कमेंट करून सांगा. कारण की आता 15 महिन्याच्या 14 महिन्याच्या मुली येतात आमच्या घरी, तर त्या सगळ्या चालता. ती आत्ताशी उभा राहू राहिली. तर तिला आज माझ्या चुलत सासूनी पांगुळ गाडा दिलेला आहे. मी तुम्हाला पांगुळ गाडाच म्हणते ना आता त्याला. तर पांगुळ गाडा दिलेला आहे, तो दाखवते तुम्हाला ना. त्याच्यावर मी तिला 4-5 दिवस चालवणार आहे. त्या म्हणे तुझ्याकडेच राहू दे 4-5 दिवस, चांगली त्याच्यावर चालली की तू आण म्हणे. तर मी तुम्हाला दाखवते समोर. आणि इकडं बघा आज पण माकडं बसलेलेच आहे बघा. दिसत नसन आपल्याला, तुम्हाला फक्त आमच्या चिंचा दिसत असेल छोट्या छोट्या. ह्या चिंचा खायला खूप 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 छान लागतं बघा ताई, मीठ लावून, आहे ना त्या. मस्त लागता. मी तर
नेहमी खात असते. हे बघा, आंबट आहे पण छान आहे. समूह आम्हाला ती भाजीपाला टाकायला जायचंय बेटा, तर याच्यामुळं शेतात येत नाही बघा ताई. आम्ही निघलो की लगेच निघती उन्हामध्ये, आणि उन्हाचा चटका असे ऊन लागलं तर ती पुरणार पण नाही आम्हाला शेतात यायला. तर आई तिकडे गेल्या बघा पिशव्या घेऊन, मी पण जाते चला. तर इकडे टाकताय बघा आई मेथी. टाकावा त्या, दाखवा त्यांना कशी टाकता येतं. हे बघा, अशी पतली 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 टाकावं लागते बघा, जास्त दाट पण नाही झाली पाहिजे, है ना त्या. हां, अशी मस्त इकडे टाकायचं काम चालू आहे. मेथी अर्ध्या आरीपर्यंत पुरती आते आहे ना. हां, काय म्हणल्या. हा, तर वर्मा ना मुळे लावणार आहे आम्ही. तर आलो बघा आपण अर्ध्या आरीपर्यंत. तिथून टाकत आणली आपण मेथी, तर इथपर्यंत आली ती, है ना त्या. इथून अजून आपल्या घरापर्यंत आरी आहे अर्धी. तर त्या अर्ध्या आरीमध्ये काय टाकता त्या मेथी. जाऊ द्या आता, बस झाली. हा चालतं. आपल्या स्वामीने लागत होतं बघा आता येऊन, तर पळत पळत जाऊन आम्ही आणली टोपी, है ना समू. हो, टोपी घेऊन आलो मग आपण पळत जाऊन, आहे ना. तर आपण ठरवलं होतं बघा ताई की पूर्ण आरी भरण म्हणलं ही धन्यानी, पण थोडंसं डोंगर राहिलं तर त्याच्यामध्ये आई शेपा टाकताय. शेपू दिसत बी नाही बे आत्या. थांबा, तुम्ही कसे टाकू राहिले मला दाखवा. इकडं दाखवा. तर इकडे शेपा टाकणं चालू आहे बघा, मस्त. याला आता पायाने बी हालून घेतलं तरी चालतं आहे ना त्या. तर आपल्या शेपा पण टाकणं झाल्या बघा, शेपू. आणि आता आपण घेतोय पालक, है ना त्या. तर पालकाचं बी असं का बरं आणलं पॅकिंगचं, असं पन्नीत नाही भेटला आता ते, कसं काय बरं. दुकानातून आणले, मोकळं नसेल तर मग हे दिलं. तर हे दुकानातून आणलेलं आहे बघा पालक. पूर्ण टाकताय का. पालक किती वेळ असला शेपूनच ती लावायला चालत. हो का, लावायला म्हणजे थोडीशी एक मुठभर इतकी शेपूरच आहे ना, मुठभरच राहते. बाकी पूर्ण पालकच राहते गड्डीमध्ये. शेपू पूर्ण आहे आता. हा चालतं. तर इकडं पिशवीत काढून घेताय बघा आई, म्हणजे टाकायला सोपं जातं. तर आई आता पालक टाकताय बघा. तर सगळं आपलं तर 2 आऱ्याच्या आतच उरायला त्या. मग बी लागतंय त्याला, त्याला काय होतंय किलो नाचते रास्ते नाही. तर मला काय वाटू राहिलं, पलीकडे आपण कांद्याचं बी रोप टाकायचं का विकायला. नाही, एक आरीच टाकायची. एकच आरी टाकू का. मग ताटवाट टाकायला इकडे बी जाते. बरं तसं करू. नाही तर एक काम करू, 2 आऱ्यात पतलं टाकून देऊ आत्या, आणि एक आरी लसणालाच टू. मग तसं करू. हा, एक आऱ्यात बसवेन का आपल्याला लसूण. आपल्याला वानोळे घ्यायला मग. हा, 2 आऱ्या लसूण आणि एक आरी कांदा राहू. असं जरा एक आरी आपली एक आरी पाहून यायची. हा तसंच बरोबर आहे. तर माझ्या आईला पण देत असतो आम्ही. हा, तर इकडं चालू आहे आता पालक टाकणं बघा. तर झालं बघा ताई आपलं सगळं बी भरण टाकणं. तर समोर झोप पण येते आणि तहान लागली तर तिला पाणी पाजल नेते घरी. तर तुम्हाला शेंगड्या आणि मुळे कसे लावते ते दाखवते थोडंसं, मग मी जाते कारण की ती खूप भूक लागली. तर इकडं आहे वरमान लावताय का त्या. चला, आई लावताय बघा आता शेंगड्या. बघू आता बी तर असं राहतं बघा ताई शेंगड्याचं बी. तर आता मुळे लावताय आत्या. बघू मुळ्याचं बी पण दाखवा. तर असे राहतं बघा मुळ्याचं बी. मुळे लावणं चालू आहे. वर्मान लावतोय बघा ताई आपण मुळे. तर झालं बघा ताई आमचं माळवं लावणं. 2 आऱ्यामध्ये लावलं आम्ही, 3 आऱ्या आणखी आपल्या बाकी आहे. तर या आरीमध्ये काय लावायचं आता आपल्याला. या आरीत आपल्याला कांद्याचं रोप टाकायचंय. हा, 2 आऱ्यात लसूण लावायचंय. तर 2 आऱ्यामध्ये लसूण लावायचं, पण लसूणला टाइम आहे त्याच्यामुळं आम्ही एक वाफा काढून घेणार आहे भाज्यांचा, आहे की नाही. तर तिकडं आम्ही काय काय भाजी लावणार आहे ते दाखवतो समोर पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला. आता वाजले बघा संध्याकाळचे 4 ताई, आणि 4 वाजता मी लागले पीठ भिजवायला. तर तुम्ही माणसानीच्या घरी का पाहुणे येऊ राहिले का बघा. 4 किलो पीठ आहे. तर श्रावण महिन्यामध्ये गावोगावी भंडारे होत असतात, गाव समाज भंडारा असतो देवाचा. तसा आज आमच्या इथं भंडारा आहे आणि भंडाऱ्याचं हे पीठ आलेले.
तर याच्या आम्हाला चपात्या करून द्यायच्या आहे आणि वरण डांगराची भाजी आणि चपात्या असा मेनू राहतो बघा जेवायला. तर पुढं दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जेवायला जाणार आहे. आधी घेते चपात्या करून. तर आता वाजले बघा ताई संध्याकाळचे 7 आणि आम्ही चाललो जेवायला आणि झाल्या आमच्या भंडाऱ्याच्या चपात्या. तर ह्या पण चपात्या सोबतच घेऊन जाणार आहे. अगोदर नेऊन नाही दिल्या, उशीर झाला त्याच्यामुळं. आता जेवण करून येऊ आणि चपात्या पण देऊन येऊ. चला.